लाभाच्या अनेक संधी, मात्र संघर्षातून प्रगती. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा. सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणीवर मात करण्याचं अमोघ असं शस्त्र आहे. ही बाब तूळ राशीच्या सर्व जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. सकारात्मक विचार या काळात तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण सप्टेंबर 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. तूळ राशीचे स्वामी शुक्र या काळात व्ययस्थानातून प्रवास करीत आहे. विशेष बाब म्हणजे ते नीचीचे आहे. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे आध्यात्मिकतेचा कारक असलेल्या केतू ग्रहासोबत त्यांचा प्रवास सुरू आहे. अशा सर्व नकारात्मक स्थितीत तुम्हाला आपली सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवायची आहे का? त्यातून नवीन ऊर्जा निर्माण करायची आहे आणि आपलं व्यक्तिमत्व कर्तृत्वातून समृद्ध करायचं आहे, ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. मंगळदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे. त्यामुळे अर्थातच भाग्याने धन प्राप्त होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होतील. विशेष बाब म्हणजे तिथे ते केंद्र त्रिकोण राजयोग देखील निर्माण करीत आहे. ही देखील शुभ बाब म्हणता येईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी गुरुदेव बृहस्पतीची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. गुरुदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहे. परिश्रम करीत असताना विविध अडथळे निर्माण होणं, अडचणी निर्माण होणं असे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. तशा शक्यता तुमच्यासाठी निर्माण होतील, मात्र तुम्ही आपल्या इच्छाशक्तीने सकारात्मक विचारांनी या अडथळ्यावर मात करत सातत्याने प्रगती करणार आहात. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या काळात सकारात्मक योग निर्माण झालेले आहे. वास्तू वाहनाचे सकारात्मक योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. म्हणून जे जातक नवीन वास्तूचं वाहनाचं स्वप्न पाहत आहेत, त्या दृष्टीने ज्यांचं नियोजन सुरू असेल त्यांनी या काळात आपले प्रयत्न वाढवायला पाहिजे. त्यात तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल. याशिवाय वास्तूचं नूतनीकरण करणं, नवीन फर्निचर किंवा रंगरंगोटी करणं या गोष्टी देखील काही जातक करू शकतात. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ सकारात्मक व शुभ म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातक अभ्यासात प्रचंड परिश्रम करणार आहात. शिक्षणासाठी घरापासून लांब जाण्याची शक्यता आहे. बऱ्यापैकी खर्च होताना देखील दिसत आहे. विशेष बाब म्हणजे घरापासून लांब असताना तुम्हाला घराची ओढ जाणवेल. होम सिकनेस ज्याला आपण म्हणतो तो देखील जाणवण्याची शक्यता आहे. मात्र तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित करावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. विवाहाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात विवाह जुळून येण्याचे योग नाही. आयुष्यात नवीन मित्र किंवा मैत्रीण येण्याची शक्यता फार मोठी आहे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल. त्यामुळे या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील.
नकारात्मक विचारांमुळे कधीकधी अनारोग्याचा सामना करावा लागतो. सकारात्मक विचार करत असाल तर मनुष्य पटकन बरा होतो. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल. हितशत्रू स्वतःहून माघार घेतील. केवळ तुम्ही आपल्या आरोग्याची, विचारांची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे तूळ जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ थोडा अडचणीचा, अतिरिक्त परिश्रमाचा मात्र यश देणारा असा राहील. तर व्यावसायिक तूळ जातकांसाठी हा काळ भाग्याचा, भाग्यातून लाभाचा असा कालखंड आहे. तुम्ही नोकरीपेशा असा किंवा व्यावसायिक असा, या महिन्यात तुम्हाला लाभाच्या संधी निश्चितपणे प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास लाभेश लाभात असणं हा एक मोठा शुभसंकेत म्हणता येईल. पंचमेश म्हणजे त्रिकोणाचा स्वामी देखील पंचमात असणं एक मोठा शुभसंकेत आहे. तसंच सप्तमेश भाग्यात आलेले आहे, जे केंद्र त्रिकोण राजयोग बनवित आहे. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे. त्याच्यापासून तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होतील. म्हणून या काळाचा सदुपयोग करावा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीचे भाग्येश कर्मस्थानात विराजमान आहे, जी एक सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो. ज्यामुळे तुम्ही जेवढे कर्म कराल तेवढं तुमचं भाग्य सकारात्मक होत जाईल. म्हणून या काळात तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करावं. जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करावा. ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ देण्यासाठी येत असतो. विशेष बाब म्हणजे या महिन्यात तुमचे लाभेश लाभात आहेत. त्यामुळे अनेक प्रकारे लाभाच्या संधी तुम्हाला प्राप्त होणार आहेत. त्या संधीचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांना या महिन्यात स्वतःसाठी, कुटुंबातील व्यक्तीसाठी हॉस्पिटलचा काही खर्च करावा लागेल, ज्यामुळे तुम्हाला थोडंसं नैराश्य येईल. या नैराश्यावर मात करण्यासाठी तुम्ही काही प्रमाणात शॉपिंग करू शकता किंवा प्रवासाला जाऊ शकता. अशी शक्यता तुमच्या पत्रिकेत निर्माण झालेली आहे. म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्यावी. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी 9, 18 आणि 22 हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा. तर 6, 16 आणि 24 हे दिवस अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा विचार केला असता या काळात तूळ राशीच्या जातकांनी पांढऱ्या रंगाचे वस्त्र, तांदूळ, तूप, साखर अशा गोष्टी एखाद्या कन्येला दान कराव्या. असं केल्याने कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो. म्हणून हा उपाय नक्की करावा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर महिना कसा राहील हे सांगण्यासाठी 12 व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहे. मासिक आणि वार्षिक राशी भविष्य आपण चॅनलवर सांगत असतो. दैनिक आणि साप्ताहिक राशी भविष्य आम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुप्समध्ये शेअर करत असतो. तुम्हाला ते देखील ऐकायचं असेल तर तुम्ही आमच्या कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा. हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे.
विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.